नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहतात 24 तास महानगर। संपूर्ण देशामध्ये आज होळीचं आनंदाचं वातावरण असताना मीरा भाईंदर शहरामध्ये सुद्धा जागोजागी अनेक ठिकाणी होळी खेळली जात आहे। आता आपण आलेलो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपशहर अध्यक्षा रेश्माताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यालयामध्ये भेट देण्यासाठी। खरंच होळीचा आनंदाचं वातावरण असतानाच त्यामध्ये त्यांचा वाढदिवस हा सुवर्ण मध्य आपण साधणार आहोत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। खरं तर वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा रेश्माताई। आणि आज खरं तर त्यांचा वाढदिवस, होळी आणि पुढे येणारे इलेक्शनचे रंग असा सर्व मेळ जवळून येत असताना पुढच्या होळीच्या अनुषंगाने त्यांची वाटचाल कशी असेल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर्वात प्रथम धन्यवाद आणि तुमच्या सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आता रंग म्हटलं तर आता इलेक्शन आलेलं आहे, रंगांची उधळण तर आता होणारच आहे। भरपूर रंग उधळणार आहेत आणि आमच्याकडनं सुद्धा उधळले जातील। ते रंग आता कोणते असतील, कसे असतील, कशा प्रकारचे असतील ते आता सन्माननीय राजसाहेब आहेत, त्यांचा आदेश येईल त्याच्यानंतर आपण त्याला सुरुवात करणार आहोत। फक्त जो मतदार राजा आहे, जे मतदार आहेत त्यांना मी आव्हान करते की तुमच्या आजूबाजूला बघा, तुम्ही कोणाला मत देताय तो जागरूकपणे द्या, कारण मतदार जो आहे त्याचा खरा रोल ह्याच्यामध्ये असणार आहे। जर खरंच सगळ्यांना असं वाटत असेल की मनसेला एक संधी द्यावी आणि इकडे आमच्यासारख्या समाजसेवकांकडे जर जनता बघेल तर निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेला सत्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही रंगांची उधळण नक्कीच करणार। गेल्या काही दिवसांपासून ताई विविध चर्चांना उधाण आलेलं आहे, त्यावरती भाष्य खरं तर तुम्ही करणार नसालही कदाचित, मात्र विधानसभा आणि लोकसभेचा कुठेतरी सकारात्मक परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकांवरती सुद्धा होईल का? 100% होणार, 100% होणार आणि हा परिणाम जवळजवळ झालेला आहे। कारण हे आता जे काय चालू आहे बातम्यांमध्ये येते त्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही, कारण मी प्रवक्ता नाही आहे। पण जे काय म्हणजे आम्ही आमच्या कामावरती विश्वास ठेवून चालतोय। उद्या युतीचं वगैरे मी काही बोलणार नाही, पण आम्ही म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र सैनिक असेल किंवा पदाधिकारी असेल, आम्ही कोविडपासून आणि त्याच्या आधीपासून आम्ही इतकं काम केलेलं आहे। तर जेवढ्या मला वाटत नाही की त्यावेळेला कुठला पक्ष बाहेर होता। आम्ही महिला असो किंवा पुरुष असो, आम्ही रस्त्यावरती होतो, आम्ही लोकांच्या घरापर्यंत भाजी असेल किंवा अन्न पुरवठा असेल, औषध असतील, म्हणजे ज्या वेळेला लोक घरात होते त्यावेळेला आम्ही रस्त्यावरती होतो। तर हे मला वाटते आमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे आणि आजही आमचा पक्ष रस्त्यातच आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या हाकेला धावून जातो। नक्कीच। तर या होत्या रेश्माताई ज्यांनी वाढदिवसानिमित्त इच्छाही व्यक्त केलेली आहे की पुढे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा जनतेने त्यांच्या पाठीशी उभं राहावं। नक्कीच गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांचं काम पाहता परिसरातली जनता त्यांच्या पाठीशी सकारात्मक दृष्ट्या उभी राहील आणि समाजसेविकेच्या स्वरूपात आलेल्या रेश्माताई पुढे नगरसेविका म्हणून आपल्या समोर येतील, अशा आपण वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊया। मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा 24 तास महानगर।